आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी आहेत। सर TV9 मध्ये आपलं स्वागत आहे। आज बैठक होती देवगिरीवरती आणि आपण देखील उपस्थित होता। बैठकीत कोण कोण होतं आणि काय काय घडलं? दर मंगळवारी सातत्यानं ही बैठक असते। लोकसभेच्या निमित्तानं ती बैठक घेता आली नाही। आज ज्या महायुती सरकारने ज्या योजना कार्यान्वित केल्या, विशेषतः अजितदादांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, पिंक रिक्षाची योजना असेल, शेतकऱ्यांच्या पीक विम्यासंदर्भात विषय असतील, हे सगळे विषय महायुती सरकारनं कसे आणले, त्या पद्धतीनं ते लोकांपर्यंत कसे गेले पाहिजे, जनतेच्या योजना, त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली आणि इथून पुढं सर्व योजनेचा फायदा गोरगरीब लोकांना, शेतकऱ्यांना व्हावा या भूमिकेतून आजची बैठक घेतली गेली। अमोलजी, खरं तर या बैठकीमध्ये आपण पाहतो की आज राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक देखील पाहायला मिळाले। का अधिकृत प्रवेश समजायचा त्यांचा? ते सुरुवातपासून अजितदादांसोबत होते आणि आताही ते अजितदादांसोबत आहेत। आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, ज्या पद्धतीनं फेक नेरेटिव्ह आमच्या पक्षासंदर्भात आमच्याच एका गटाकडून सोडला जातोय तो अत्यंत चुकीचा आहे। परवाच्या दिवशी जयंत पाटील साहेबांना जे आमदार भेटले अशी न्यूज आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालवल्या गेली होती, म्हणजे सर्व चॅनलच्या। ते सर्व आमदार आज उपस्थित होते। त्यांनी सांगितलं की जेवणाच्या निमित्तानं आम्ही त्या ठिकाणी भेटलो, मात्र बातम्या अशा चालल्या की तुतारी गटाच्या ते संपर्कात आहेत। त्यामुळे एक गोष्ट नक्की लक्षात घेतली पाहिजे, आजच्या मीटिंगवरून ते लक्षात येतं की राष्ट्रवादीचा कुठलाही आमदार विरोधात नाही, म्हणजे अजितदादांच्या विरोधात जाऊ शकत नाही, जाणार नाही। आणि सर्वांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे। आणि इतकंच काय, तर विधान परिषदेच्या ज्या निवडणुका आहेत त्यातही आमचं कुठलंही मत दुसरीकडे जाणार नाही। मात्र महाविकास आघाडीमध्ये जे 2 उमेदवार उभे झालेत त्यामध्ये मात्र आगीची ठिणगी पडलेली आहे। त्याच्यामुळे आम्हाला आमची चिंता करण्याचं कारण नाही। सर्व आमदार दादांसोबत आहेत। नवाब भाई सुरुवातपासून होते आणि आता पण ते आहेत। अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही, काय वाटतं कधीपर्यंत होईल? मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत त्यामध्ये चर्चा झाली नाही। अर्थात सर्वस्वी निर्णय हा कॅबिनेटचा असतो। मला त्या बाबतीत काही निश्चित सांगता येणार नाही, पण अपेक्षा आहे की याच्यानंतर अधिवेशनानंतर तो होईल। धन्यवाद। आपण पाहू शकतो की दर मंगळवारीप्रमाणे आम्हाला बैठक घेता नाही आली, मात्र या मंगळवारी ती घेता आली। त्या संदर्भात ही बैठक होती व तसेच विविध ज्या अजित पवारांनी उपमुख्यमंत्र्यांनी ज्या योजना आखल्या आहेत त्या संदर्भात ही बैठक होती, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन अथर्वसह मी रवी खरात, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।